नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। सर्वप्रथम आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। धरण उशाला आणि कोरड घशाला म्हणत कीर्तीनगर कदमवाडीतील महिलांनी नगर परिषदेवर नेला पहिला हंडा मोर्चा। रत्नागिरी नगर परिषद निवडणूक झाल्यानंतर विरोधकांनी नगर परिषदेवर पहिलाच हंडा मोर्चा काढत पाणी समस्या जाणवत असल्याचं निदर्शनास आणून दिले। या हंडा मोर्चात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या। रत्नागिरी नगर परिषदेत पाणी समस्या अनेक नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेली आहे। धोधो पाऊस पडणाऱ्या रत्नागिरी शहरात वर्षाचे 12ही महिने पाणी न मिळणाऱ्या कीर्तीनगर आणि कदमवाडीतील महिलांनी मंगळवारी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढत राजकर्त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न केलाय। नगर परिषद येथे दाखल झालेल्या या महिलांची गाठ माजी उपनगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्याशी पडली आणि त्यांनी चक्क या परिसरातील पाईपलाईनच काढून टाकून नवीन पाईपलाईन घाला, तसेच त्यांच्याकडे इलेक्ट्रिक पंप बसवले आहेत, त्यांची कनेक्शन तात्काळ तोडून टाका असा सज्जड दम उपस्थित महिलांना दिला। यावेळी रत्नागिरीचे नवनिर्वाचित नगरसेवक मुसा काजी यांनी सर्व महिलांना सामोरे जात हा जरी गंभीर विषय असला तरी शांततेने घ्या, लवकरच योग्य ती उपाययोजना केली जाईल असं आश्वासन दिलं। यावेळी उपस्थित महिलांनी उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये हंडे ठेवले, मात्र सक्षम अधिकारी नसल्याने या महिलांची निराशा झाली। यावेळी उपस्थित महिलांनी आपली व्यथा बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हर्चेकर यांच्याकडे कथन केली। 5 वर्षाचा आमचा 5 वर्षापूर्वीचा आमचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा, कधीपासूनच आहे। पण आम्ही वारंवार इथे नगर परिषदला येऊन सुद्धा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही। अर्ज सुद्धा आम्ही केलेला आहे, तर सुद्धा आमची दखल कुणी घेतलेली नाही। भर पावसातून गडगडी सहित आम्ही त्या खड्ड्यात छत्र्या घेऊन आम्ही पाणी भरलेले आहेत। कमरे एवढे खड्डे आम्ही मारून त्या खड्ड्यातून उतरून वाटक्याने पाणी भरतो आम्ही। गटारात एवढं असं पाणी आहे ना, असं त्या गड्याच्या खड्ड्यातून साप पण राहतात त्याच्यात। एवढी परिस्थिती पाण्याची आहे ना, तर काय विचारू नका। लोक बायका भरपूर अगदी वैतागून गेलेले आहेत। वारंवार येऊन सुद्धा आमची दखल न घेतल्याने भरपूर महिला आता चिडलेले आहेत। त्यामुळे आतमध्ये मोरीमध्ये किडे आणि घोणी वगैरे भरपूर, आणि जे गटार साफ करतात ना, तो कचरा आहे ना त्या गटाराच्या बाजूलाच काढून ठेवतात। तो मग 4 दिवसांनी गटारामध्ये पडतो आणि परत तो चोक होतात गटार। त्याच्यामुळे पाणी पुढे व्हायला जात नाही आणि ते सगळं पाणी परत उलट खाली घरात मोरीमध्ये येते। 1-2 दिवसाचा प्रश्न नाही आहे, बऱ्याच वर्षाचा प्रश्न आहे। किती वर्ष मोर्चे झाले, सगळं झालं, आता शेवटी हंडे रस्त्याने वाजवत आणलेले। पाणी नाही म्हणून हंडा भरत नाही, साधा खड्डे भरले, आमच्या कमरेवर खड्डे काढलेले आहेत आम्ही। आणि कायम 200-300 रुपयाचं विकत पाणी घ्यायचं। यावेळी उपस्थित महिलांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनाही प्रश्न विचारून भांबावून सोडलं। गेले वर्षभर कीर्तीनगर आणि कदमवाडीतील शहरवासियांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठाच होत नाही। याबाबत वारंवार नगर परिषदेकडे पाठपुरावा करण्यात आला, तरीही नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केलं आहे। यावर बोलतायत रत्नागिरीचे नूतन नगरसेवक मुसा काजी। 100% लोकांनी मला कोकण नगरच्या चांगल्या मताने निवडून दिलं। यापूर्वी देखील मी नगरसेवक होतो त्या भागाचा, माझी मिसेस होती। पाणी मोटर न लावता वर चढायचं, तेव्हा मोटर लावायची गरज लागली नाही। त्यावेळेला नियोजन होतं पाण्याचं। आता पाणी भरपूर आहे, धरणात आहे, फिल्टर हाऊसला आहे। एखाद वेळ लाईट जाते त्यावेळेचं अपवाद सोडून पाणी हे भरपूर आहे, पण नियोजन बरोबर नसल्यामुळं पाणी आपण या लोकांना पुरेसं देऊ शकत नाही। 4 वाजता पाहणी करण्यासाठी म्हणून मी या भागात गेलो, त्या लाईनमनला देखील बोलवलं। काही नळ असे होते की त्यांना एक थेंब देखील पाणी पडलं नाही। त्या लाईनमनची देखील जबाबदारी आहे की आपण या ठिकाणी पाणी सोडतो, पाणी येतंय की नाही आपल्या अधिकाऱ्यांना सांगायचं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे। तर हे झालेलं नाही आजपर्यंत। आता आपण या लोकांनी मोर्चा इकडे आणला, चालत आले वरनं। सीओना भेटायचं होतं आपल्याला, पण सीओ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेले असल्या कारणाने इंजिनियर आहेत या खात्याचे विके, त्यांना बोलवलं होतं। या लोकांनी आपलं म्हणणं मांडलंय त्यांच्या। हे 100% बरोबर आहे, परंतु पहिल्यांदा आपण सीओ साहेबांना भेटू, या खात्याचे जे इंजिनियर आहेत प्रमुख आहेत त्यांना भेटू, आणि त्यानंतर जर का होत नसेल तर मग लेखी निवेदन तर द्यायचंच आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडून द्यायचं आहे। रत्नागिरी शहरात पाणी टंचाई समस्या नेहमीचीच राहिली आहे। याचे योग्य ते नियोजन आताच करून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी येथील जनतेतून केली जात आहे।
तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धरण उशाला आणि कोरड घशाला असे म्हणत कीर्तिनगर कदमवाडीतील महिलांनी नगर परिषदेवर नेला पहिला हंडा मोर्चा। भटक्या कुत्र्यांमुळे रत्नागिरीकर झाले बेजार, प्रशासन उदासीन। स्मारकांपेक्षा महाराष्ट्रातील गडकिल्ले मजबूत करा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सल्ला। आणि पर्यटकांनी फुलले गणपतीपुळे, मात्र शिरगावात झाली वाहतुकीची कोंडी, पर्यटकांचे हाल। या बातमीपत्रात इथेच थांबतोय। भेटूया पुढच्या बातमीपत्रात ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। नमस्कार।